हाय गाईज, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं श्रद्धा म्हात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. सो आज संडे स्पेशल आहे कोलबी बिर्याणी. येस, आपल्या चॅनलवरती ही बिर्याणी झालेली नव्हती, चिकनची झालेली होती. सो चला आज तुमच्यासाठी मी कोलबी बिर्याणी घेऊन आली आहे, तर माझ्यासोबत कंटिन्यू राहा. आता तुम्हाला हा बासमती तांदूळ दिसत आहे. अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला दाखवणार आहे, काही कठीण नाही. बासमती तांदूळ हा 5-10 मिनिटं मी भिजत ठेवलेला होता. त्याच्यानंतर मी एका साईडला पाणी गरम करत पाण्यामध्ये तेल आणि मीठ टाकणार आहे. तेल तुम्हाला दिसतंय, तर त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे पाण्यामध्ये. आणि आता हा जो पाणी गरम झाल्यावर बासमती तांदूळ आहे तो त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. कारण बासमती तांदूळ हा 10-15 मिनिटं आधी धुवून, चांगला स्वच्छ धुवून भिजत ठेवला की तो बिर्याणीसाठी खूप छान असा फुलला जातो आणि चिकट होत नाही. जास्तीत जास्त जेवढा जुना तुम्ही बासमती तांदूळ घ्याल तेवढाच तांदूळ खूप सुट्टा होतो. सो कोलबी यूज केलेली आहे, जी कोलबी बिर्याणीला लागते ती कोलबी, 2 कांदे, सुहाना मसाला, एक 10 रुपयाचं पाकिट आणि अद्रक लसूणची पेस्ट ही माझ्याकडे ऑलरेडी नेहमी रेडी असते असं आहे. आणि त्यानंतर दही, हे दही आहे ते 30 रुपयाचं मी दही आणलेलं होतं असं आहे. अर्धा किलो कोलबीमध्ये आता काय काय मी ॲड करणार आहे ते तुम्हाला दाखवते. तर हळद, आपले घरगुती मसाले हे असतातच. सो नॉर्मल जेवढी क्वांटिटी आहे त्या अंदाजाने तुम्ही टाकायचं आहे. हिंग ॲड केलेला आहे. घरगुती मसाला हा आमचा आगरी मसाला आहे. तुमच्याकडे जो मसाला असेल तुम्ही यूज करता तो तुम्ही ॲड करू शकता. आणि सुहाना मसाल्याची जी टेस्ट असते बिर्याणीसाठी ती खूप छान असते. सो तुम्ही यूज करून बघा. आणि मीठ ॲड करताना सुहाना मसाल्यामध्ये, बिर्याणी मसाल्यामध्ये मीठ असतं, तर त्यामुळे तुम्ही जरा अंदाजानेच मीठ ॲड करा असं आहे. सो हे बघा, आता मी झूम केलेलं आहे कारण दोन्ही कामं एकदाच करायची असतात मला. शूट पण मलाच आणि नेहमीप्रमाणे जेवण पण मलाच. सो हे मी 30चं दही आणलेलं होतं आणि छान असं मॅरिनेट करायचं आहे. एका साईडला भात शिजत ठेवायचा. हां, आणि मीठ ॲड करणार आहे, अंदाजानेच मीठ ॲड करायचं आहे. आणि नंतर पुन्हा आपल्याला ग्रेव्ही बनवायची, त्याच्यामध्ये मीठ ॲड करावंच लागणार असं आहे. तर बघा, मी एका साईडला तांदूळ शिजवत ठेवलेला होता. पटकन होणारी आहे, काही झंझट नाही आहे आणि काही कठीण काम नाही आहे. आणि ही अद्रक लसूणची पेस्ट जर तुमच्याकडे घरामध्ये रेडी असेल तर अगदी पटकन काम होतं. मी 2 चमचे ॲड केलेली आहे. आणि हे सगळं मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. आपल्या घरामध्ये आपण जर पाहुणे आले म्हणजे आपल्याला वाटतं अरे बिर्याणी किती कठीण असते आणि कशी करायची, काय करायची, केवढा वेळ लागेल. काही मैत्रिणींनो कठीण नसतं. सगळी प्रिपरेशन आधी आपण रेडी केलेली असतील तर आपल्याला काही म्हणजे कसलीही घाई होत नाही असं आहे. तर बघा, मी एका साईडला तांदूळ शिजत ठेवलाय. आता तो तांदूळ शिजेपर्यंत मी आता दुसऱ्या साईडला ही कोलबीची मॅरिनेट करून जो आता हा कांदा आहे तो परतून घेणार. तिथपर्यंत ही छान एक मस्त 10-15 मिनिटं मस्तपैकी मुरत ठेवायची. कारण त्याला चांगलं दह्याचं पण जे मसाला, दही हे चांगलं कोलबीमध्ये मुरलं गेलं पाहिजे असं. जर तुम्हाला दही ॲड नसेल करायचं कोणाला, तर तुम्ही टोमॅटो ॲड करू शकता, टोमॅटोची प्युरी ॲड करू शकता. पण दह्याने जरा टेस्ट खूप छान येते, त्यामुळे तुम्ही करून बघा असं आहे. तर आता मी हे झाल्यानंतर आता छानपैकी हात धुवून घेतलाय. कारण तुम्हाला दिसते मी कुठे गायब झाली, तर कुठे गायब नाही झाली, हात धुवायला गेलेली. तर आता मी हे 2 कांदे घेतलेत. अर्धा किलो कोलबीला 2 कांदे इनफ आहेत, कारण आपल्याला कांद्याची पेस्ट करायची आहे. तर कांदेचे ते दाखवायची गरजच नाही आहे, म्हणजे असं. पण आता मी दाखवते. तुम्ही बोलाल ही कांदे कशी घेते ते तरी बघूया, पण कांद्याची पेस्ट करायची. सो त्या अंदाजाने तुम्हाला कांदे कापून मिक्सरमध्ये फाईन करून घ्यायचे पेस्ट असं आहे. आणि तुम्हाला अजून एक सांगू का, कोण कोण कांदे कापताना जो हा बघा, हा मी आता कांद्याचा जो हा भाग आहे, काय बोलतात माहिती नाही बंदाला, पण ते काढायचं असतं.
म्हणजे आपल्या तब्येतीसाठी ते चांगलं नसतं असं बोलतात. म्हणजे माझी आई, म्हणजे अजून कोण कोण असं मला कोणी जाऊन सांगितलेलं होतं, तेव्हापासून मी हे असं करते. तर तुम्हीही करा, त्याचा काहीतरी इफेक्ट असेल, मी विचारेन, पण आहे काहीतरी प्रॉब्लेम असतो आपल्या शरीरासाठी. सो तो काय असेल ते मी तुम्हाला नंतर कधीतरी नेक्स्ट ब्लॉगमध्ये बोलेन आणि सांगेन. तर तुम्ही हे ते अवॉइड करा. तर आता मी हे कांदे असे छान असे मीडियम साईजचे फाईन पेस्ट करायला मिक्सरमध्ये घेऊन जाणार आहे. आणि अगदी मैत्रिणींनो, एकदम सोपी आहे, पटकन होणारी आहे, काही हे नाही आहे, कठीण काम नाही आहे. बिर्याणी म्हटलं का खूप जणांना टेन्शन येतच, ते आहेतच, पण मला पण पहिले यायचं. पण आता मला बोलाल ना, कोणी बोललं नाही बिर्याणी कर, हां ओके, मला तांदूळ आणि हे जे मेन सामान असतं ते आणून द्या, मी करेन, असं आहे. अगदी पटकन झालेलं होतं बिर्याणी. तर आता मी व्हॉइस ओव्हर हा द्यायला इझी वाटतं, पण खरं सांगू जेव्हा काम करत असते ना, तेव्हा कोण ना कोणतरी घरात येत असतं. त्यामुळे बरं चला, रेसिपी बनवताना नंतर व्हॉइस ओव्हर देते. हां ओके श्रद्धा, चलो. आता एका साईडला बघा माझा तांदूळ पण शिजत आलाय मस्तपैकी. अर्धा पूर्ण शिजवायचा नाहीये, अर्धा कच्चा शिजवून घ्यायचा आहे. आता हा बघा, मी पूर्ण असा एक कणी ठेवायची आहे, पूर्ण शिजवायचा नाही. नंतर आपण त्याला दम देतो ना, तेव्हा ते अर्धा तो शिजला जातो. त्यामुळे आता हां तर झालेला आहे. तर मी तो गॅस बंद करणार. मग ह्याचं पाणी काढून घ्यायचं. एका साईडला पाणी काढून ठेवलं का मग तो कुठल्या तरी टोपली बिपलीमध्ये ठेवायचं पाणी निथळण्यासाठी. आणि ना असं तेल बिल टाकलं ना का पूर्णपणे भात सुट्टा सुट्टा होतो, चिकट होत नाही. तर आता आपल्याला कांदा छानपैकी परतून घेण्यासाठी मस्तपैकी तेल ॲड करायचंय. छानपैकी तेल गरम झालं का मग अख्खे मसाले असतात ना, खूप जण अख्खे म्हणजे दातामध्ये बघा मिरी येते, वेलची येते, मग ते घासाचं पूर्ण वाट लागते. त्यामुळे मी सहजासहजी बिर्याणी करताना ॲड केला तर मी तेजपत्ता करते, अदरवाईज बाकीचे असे अख्खे मसाले मी यूज करत नाही. कारण सुहानाच्या मसाल्यामध्ये सगळे मसाले असतात, पूर्ण मसाल्याची फाईन पेस्ट केलेली असते, पूड असते, त्यामुळे गरज नाही आहे. पण खूप जणांना आवडतात तर तुम्ही ॲड करू शकता अख्खे मसाले. म्हणजे आपलं हे काय बोलतात, मिरी, वेलची आणि मोठी इलायची, अशी असं तुम्ही तुमच्या मर्जीनुसार करू शकता. सो आता हे 2 कांद्यांची मी पेस्ट करून घेतलेली आहे आणि पेस्ट आता मी छान अशी तेलावरती परतून घेणार आहे. हे बघा, छान अशी परतून घेताना मोठा गॅस करूनच परतायची आहे. आणि परतत असताना माझं नेहमीप्रमाणे मीठ असतंच, तुम्हाला माहिती आहे. कांदा म्हणजे कांदा पटकन शिजतो म्हणून मी प्रत्येक वेळेला कांदा शिजताना मी मीठ ॲड करते. आणि आता मी झाकण ठेवणार आहे याच्यावरती. झाकण ठेवून झाल्यानंतर एक 5-10 मिनिटांनी ठेवायचं आणि काढायचं आहे. आणि मग पुन्हा तो आपण झाकण ठेवायचं आहे. हे बघा, एक 5 मिनिटं ठेवायचा आणि पुन्हा तो काढायचा. छान असा कांदा परतून पुन्हा फ्राय करायचा, आलटून पलटून घ्यायचा. आणि मग हे बघा, म्हणजे थोडासा कांदा आहे ना, अर्धा राहिलेला होता पेस्ट व्हायचा, पण मला खूप घाई होती त्यामुळे मी तसंच हे केलेलं. 5 मिनिटं पुन्हा ठेवला, पुन्हा काढला आणि आता हे बघा छान असा शिजलाय. ही रविवार स्पेशल, संडे स्पेशल सगळ्यांनी करून बघा. कोलबी बिर्याणी कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये सांगा.
मैत्रिणींनो, कारण खूप टेस्टी झालेली होती, एकदम भारी. आणि मी स्वतःहून का सांगू, घरातल्यांचा तर रिव्ह्यू एक नंबर होता, कारण तुम्हाला दिसायला जेवढी भारी होती तर काय बोलूच शकत नाही. सो आता कांदा परतून झाल्यानंतर इझी मधली इझी स्टेप हे आहे, जे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते सगळं ॲड करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये काहीही टाकायची गरज नाही, कारण ऑलरेडी आपण ह्याच्यामध्ये मीठ मसाला सगळंच ॲड केलेलं आहे. सोप्यात सोपी पद्धत मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असते, तीही माझी पद्धत आहे. कांदा परतून झाल्यानंतर सरळ मॅरिनेट केलेली कोलंबी असते ती ॲड करायची, लागलंच तर तुम्ही वरती मीठ ॲड करू शकता. तर आता मी छान अशी कांद्यावरती परतून घेणार आहे, कारण ह्याच्यामध्ये पण चांगला कांदा मुरला गेला पाहिजे. हाय फ्लेमवर सगळं हे करायचं आहे, चांगलं त्याला तेल सुटेपर्यंत मस्तपैकी परतवून घ्यायचं आहे. बघा जसं मी आता हे परतते तसं. आणि मग छान असं पूर्ण कांदामध्ये मसाला मुरला का मग झाकण ठेवायचं. आणि ते तुम्हाला तर माहिती आहे, कांद्याला पाणी सुटतं आणि कोलंबीला पण पाणी सुटतं. सो काही याच्यामध्ये पाणी बिणी ॲड करायची गरज नाही आहे, तसंच झाकण ठेवायचं आहे आणि एकदम मीडियम गॅसवर कोलंबी शिजवून द्यायची आहे. आणि मी हे काय टाकले, हां काश्मीरी मसाला, काश्मीरी लाल मिरची मसाला, कारण माझ्या मसाल्याला ना थोडासा माझ्या मसाल्याचा कलर तिखटपणा आहे, पण कलर बोलतात ना उतरतो तो तसं. त्यामुळे मी हा काश्मीरी लाल मिरची मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर हा तुम्ही यूज केला तर का हा तिखट नसतो, फक्त कलरसाठी असतो. त्यामुळे तुम्हाला असं वाटेल अरे बापरे हिने किती टाकला, तिखट झालं असेल. नाही, तिखट अजिबात झालेली नव्हती. तुम्हीही करून बघा. जर तुमच्या घरातल्या मसाल्याला जर कलर असेल तर तुम्हाला टाकायची गरज नाहीये. पण बघा आता मी जरा कलर टाकल्यामुळे, म्हणजे मी कलर बोलते, मिरची पावडर टाकल्यामुळे थोडासा बघा कलर चेंज झाला, असं आहे. तर आता हे बघा मस्तपैकी हाय फ्लेमवर छान अशी, तुम्हाला हे असं दिसतानाच किती यम्मी दिसते बघा, पण मैत्रिणींनो एक नंबर झालेली होती. सो आता मी हे मीडियम गॅसवर झाकण ठेवलंय. 10-15 मिनिटांनी परत ओपन करून बघा, हे छानपैकी तेल सुटलंय त्याला. कारण एक 10-15 मिनिटांनी मी झाकण ओपन करून बघितलं तेव्हा मस्तपैकी मीडियम गॅसवर करायचं, कारण कोलंबी शिजायला थोडीशी उशीर होतो, कारण मग शिजली नाही ना तर ती रबरासारखी लागते, असं आहे. तर असं बघा आता थोड्या वेळाने पुन्हा मी झाकण ठेवेन आणि पुन्हा मी शिजवून घेईन. तर एका साईडला हे बघा, हे मी अशी ना माझी अशी राईसची अशी मी पूर्ण पाणी निथळण्यासाठी काढलेलं होतं आणि थंड झाल्यावर आहे ना 2 प्लेटमध्ये मी काढलाय. याच्यामध्ये एक ऑरेंज कलर आहे, आय थिंक ऑरेंजच आहे, ऑरेंज आणि येल्लो कलर, फूड कलर जो असतो ना तो आहे, हा ऑरेंजच आहे. पाण्यामध्ये मिक्स करू शकता किंवा दुधामध्ये पण मिक्स करू शकता. मी सहजासहजी पाण्यामध्येच मिक्स करते. एका साईडला तो कोलंबी जर शिजत असेल तर दुसऱ्या साईडला तुम्ही हे कलर आहे ना, फूड कलर ॲडिशनल आहे हा. ज्यांना गरज नाही वाटत आहे की बाबा आम्हाला नाही आवडत आम्ही नाही टाकणार, असं काही नाही, नाही टाकलं तरी चालेल. पण एक छान दिसायला पाहिजे, बिर्याणीचं फील यायला पाहिजे की हां आपण बिर्याणी खातोय, ते असं वाटलं पाहिजे, म्हणजे हॉटेलसारखी. त्यामुळे तुम्ही टाकू शकता. आणि ह्याच्यामध्ये बघा ऑरेंज कलर मी यूज केला, तुम्ही रेड यूज करू शकता, ग्रीन यूज करू शकता, फूड कलर तुम्ही कुठलाही यूज करू शकता. कारण माझा विचार आहे नेक्स्ट तुम्हाला, आता ही कोलंबीची बिर्याणी तुम्हाला दाखवली आहे, नेक्स्ट तुम्हाला ब्लॉग येईल हा व्हेज बिर्याणीचा, तर तोही तुम्ही नक्कीच बघा. तर आता ह्याच्यामध्ये मी हा ऍड करते येल्लो कलर. हा बघा येल्लो कलर पाण्यामध्येच मिक्स केलाय, पण मला तेव्हा असं सुचलं नाही, मी ऍक्च्युली ग्रीन करायला पाहिजे होतं, माझ्याकडे ग्रीन कलर पण होता, पण मला ना हा येल्लो कलर फार आवडतो, दिसायला खूप सुंदर दिसतो बघा.
पण मी आता हा व्हिडिओ बघताना मला असं वाटतंय की ग्रीन यूज करायला पाहिजे होता, ग्रीन किंवा रेड. हे आता असं थोडं सेम सेम वाटतंय ना, पण काय हरकत नाही, छान वाटतंय. सो असं एका साईडला मी करून घेतलंय आणि दुसऱ्या साईडला आपली कोलबीचे बघा सगळं पूर्ण पाणी सुटलंय, कारण मी मीडियम गॅसवर ठेवलेली होती. आणि छान असं आहे बघा, पूर्ण मला वाटतं आय थिंक ह्याच्यामध्ये शिजलेलीच आहे, कारण पूर्ण कोलबीला पाणी सुटलंय. अजिबात पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं नाही आहे, कारण जर कोणाला करायची असेल म्हणजे ग्रेव्ही अशी सुकी सुकी नको हवी असेल तर तुम्ही ॲड करू शकता, पण नाही केलं ना तर जरा चांगलंच होईल, कारण थोडीशी म्हणजे मग ते पातळ पातळ होणार, मग ती बिर्याणी राहणार नाही, तो कोलबीचा रस्सा आणि भात होईल. असं आहे, जेवढं कोलबीला पाणी सुटणार तेवढं तुम्ही छान अशी ती ग्रेव्ही होणार आणि ग्रेव्हीला ना टेस्ट खूप छान येणार. म्हणजे कोलबी जेवढी शिजेल आणि त्याची काय बोलतात त्याचा जो अर्क आहे म्हणजे कोलबीचा जे स्वतःची टेस्ट ती ह्याच्यामध्ये जेव्हा मुरेल रश्श्यामध्ये ह्या ग्रेव्हीमध्ये तेव्हा ती खूप छान लागते. सो असं कोलबी आता रेडी आहे. मी पुन्हा झाकण ठेवते. गॅस आय थिंक मी बंद केला का नाही केला, हां केला. आता बघा, हां पुन्हा मी ठेवलेली होती आणि याच्यावरून मी आता कोथिंबीर ॲड करणार आहे. ओके, सो कोथिंबीर ॲड करून झाल्यानंतर मस्तपैकी परतून घ्यायची आहे आणि मग आपण लेअर लावायला घ्यायचे. हे बघा मस्त वाटते ना ग्रेव्ही. ही अशीच ग्रेव्ही चपाती भाकरीबरोबर खायला किती भारी, कारण ग्रेव्ही मेन बिर्याणीचं ना लक्षात ठेवा, कधी पण बिर्याणीची ग्रेव्ही असते ना त्या ग्रेव्हीवर बिर्याणी डिपेंड म्हणजे किती छान होईल हे असतं. असं आहे. आणि आता मी गॅस तर हे झाकण आवाज गॅस बंद केलाय आणि मी टोप घेतलाय. टोपाला मस्तपैकी तेल नाही तर तूप तुम्ही लावून घेऊ शकता. सो मी तेल लावलेलं आहे टोपाला छान असं. आणि आता मी पहिला लेअर लावणार आहे कोलबीचा. आणि 2 लेअरमध्ये पण करू शकतात, कोण 3 लेअरमध्ये, तुमची जेवढी क्वांटिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. तर मी अशी कोलबी अशी छान अशी लावून घेते. एका साईडला बघा ना मी पक्कड घेतली हातामध्ये, कारण हां ओके हां तो पॅन गरम होता ना म्हणून. पण मला कळत नाही मी ह्या टोपाला का पकडते. हा टोप तर थंड आहे ना. असू दे, कधी कधी समजत नसेल. बघा तर आता मी कोलबी हे करून झाल्यानंतर हे बघा मस्त माझं मेन बिर्याणीचा एक आहे ग्रेव्ही आणि तांदूळ छान असा सुट्टा जर शिजला तर बिर्याणीला टेस्ट खूप छान येते. आणि छान असा परतून घ्यायचा आहे आणि सुट्टा करून साईडला जिथे गॅप दिसते तिथे तांदूळ ॲड आपला. अच्छा मी परत पुन्हा हे केले. ओके सेकंड लेअर लावलेला आहे ग्रेव्हीचा. तर आता मी पूर्णपणे छान अशी हे करून झाल्यानंतर म्हणजे ॲड करून झाल्यानंतर मस्तपैकी मसाला असा फिरवून घेते आजूबाजूला, कारण हे बघा सगळीकडे लावून घेतलाय. आणि आता वरून जो आपला हा कलर आहे राईस जो आपण कलरचा केलेला होता तोही ॲड करायचा आहे. आणि हे मेन महत्त्वाचं काम, काही सोडायचं नाही, नो वेस्टेज. आता ह्याला जो मसाला उरलाय तो पण छान असा पूर्ण भात जो आहे तांदूळ आहे बिर्याणीचा तो चांगला परतून घ्यायचा आहे. बघा तोही सोडायचा नाहीये, कारण असं मिक्स केलं का मग पूर्णपणे त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे, कारण त्याचाच तो मसाला आहे. आपण असं भातामध्ये मिक्स करतो तसं करून घ्यायचं आहे. हे बघा. आणि आता मग ह्याच्यानंतर मी पुन्हा राईस ॲड करणार आहे जो आपला कलरचा होता
हो माय गॉड श्रद्धा, एक नंबर. नो वेस्टेज. हे बघा, काहीच वेस्ट नाही करायचं. माझी सवय चांगली आहे ना. सवय चांगली म्हणजे मला नाही आवडत असं वेस्ट करायला. प्रत्येक पद अन्न हे असतंच, प्रत्येकाला याची गरज असते. ज्याला असं वाटत नसेल वेस्ट करायचं सो तो करत असतील, पण मला नाही आवडत असं आहे. तर आता बघा मी ना हे मध्ये मध्ये ना अशी गॅप करते, कारण त्याचं असं छान असं स्टीम देताना पूर्ण भातापर्यंत, वरच्या भातापर्यंत चांगली स्टीम गेली पाहिजे, म्हणून गॅप करून घ्यायची. झाकण ठेवून ह्याच्यावरती तुम्ही काही ठेवू शकता. मी ह्याच्यावरती जो पाटा वरवंटाचा जो वरवंटा असतो ना तो मी ठेवलेला होता, आणि पूर्ण मीडियम गॅसवर, एकदम म्हणजे मीडियम म्हणजे कमी, एकदम मध्यम गॅसवर, कमीत कमी फ्लेम जे असते ना त्याच्यावरती पूर्ण दम द्यायचा आहे. स्टीम करायला ठेवायची आहे. झाकण एकदम पूर्ण गच्च असं हे करून, आणि ते पण एक 10-15 मिनटं, 15-20 मिनटं, 10-15 नाही 15-20 मिनटं तुम्ही झाकण ठेवून पूर्ण सोडून द्यायचं आहे. 15-20 मिनिटांनी गॅस बंद करायचा आणि परत ओपन नाही करायचं आहे. तसंच दगड काढायचा तो वरचा, म्हणजे काय मी तर आता दगड काढणार आहे, आणि मग ओपन करून बघायची. छान अशी वाफ येते. वाफ येऊन गेल्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं, आणि मग जेव्हा आपण कोणाला वाढायला घेतो प्लेटिंग, तेव्हा मग साईडने बिर्याणी काढायची असते. पूर्ण कोण असतात की बिर्याणीचं म्हणजे पूर्ण मिक्स करतात, पण कोणाकोणाला नाही आवडत. पण मी कधी पण बिर्याणी घेताना अशी एका साईडनेच पूर्ण तो लेअर असतो ना तो छान असा दिसला पाहिजे, आणि खाताना पण त्याची ग्रेव्ही, मसाला हे सगळं आलं पाहिजे. सो तसं करते मी. पूर्ण भात असा मिक्स करून घेत नाही. क्वचित जर कधी वाटलं घरातल्यांना की नाही सगळं मिक्स कर तरच घेते करून, नाहीतर मी घेत नाही. सो अशी छान यम्मी आणि फुल टेस्टी आणि एकदम भारी झालेली कोलबी बिर्याणी कशी वाटली, आणि एकदम दिसायला तर खूपच सुंदर जशी दिसते त्याचप्रमाणे खायलाही अप्रतिम होती. तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला छान कमेंट करून सांगा. संडे स्पेशल कोलबी बिर्याणी आवडली असेल तर खूप साऱ्या लाईक्स करा आणि शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला विसरू नका. नवीन असेल तर नक्कीच करा. सो बाय.